बातमी। माजी आमदार महादेव बाबर अजित पवार गटात पक्षप्रवेश करतायत। ठाकरे गटाला त्यामुळे पुण्यामध्ये मोठा धक्का मानला जातोय। अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। पुणे शहरातील 3 माजी नगरसेवक देखील अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत। की नाराजी होती हे मला पहिल्यांदा सांगा आणि आता आपण पक्षप्रवेश करतो। खरं तर मी शिवसैनिकापासून ते नेते उद्धव साहेब या कुठल्याही शिवसेनेवरती मी नाराज नाही, हे पहिली गोष्ट क्लिअर करा। मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश फक्त यासाठी करतो आहे की जनतेच्या मनामध्ये मतदारसंघाचा विकास, पुणे शहराचा विकास, पुणे जिल्ह्याचा विकास, जनतेची कामं व्हावी। आणि माझ्या दृष्टीनं अजितदादा पवार हे विकासाचे महापुरुष आहेत। अजितदादा पवारांच्या डोक्यामध्ये व्हिजन फार मोठं आहे विकासाचं, म्हणून त्यांचं ते व्हिजन पाहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतोय। मी नाराज बिलकुल नाही। तुम्हाला काय वाटतं की अजित पवार गटात गेल्याने खरंच आपला म्हणजे विकासाचा मार्ग मोकळा होईल? कारण केवळ सत्तेमध्येच विकासाचा मार्ग असतो असंच तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं। म्हणून माझ्या बोलण्यावरून तुम्ही माझ्या बोलण्यावरती सत्तेमध्ये असल्यानंतर विकास होतो असं नाही आहे। अजित पवार साहेब सत्तेत जरी नव्हते तर ते विकास करत होते। तो विकास मी पाहिला ना, पिंपरी चिंचवडला तुम्ही जा, म्हणजे फॉरेनला आल्यासारखे वाटतंय। मग तो फॉरेन आम्हाला पुण्यामध्ये पाहायचा आहे आणि म्हणून विकास पाहिजे, लोकांची कामं व्हावी, म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय, बाकी दुसरं काय नाही। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसेनेचं काम करताय, तुम्हाला काय वाटतं की शिवसेनेमध्ये ते पोटेन्शियल आहे किंवा नाही? ज्या वेळेला आम्ही विधानसभेमध्ये होतो, महानगरपालिकेमध्ये होतो, आम्ही आमची कला वापरून मोठ्या प्रमाणामध्ये बजेट आणत होतो आणि त्याच्यामागे आमचा बॅनर शिवसेनेचा होता। पण आज काही नसताना कामाला जरा प्रॉब्लेम येतो, म्हणून शेवटी जे माणूस काम करतो त्यांना साथ देणं आणि विकास करून घेणं हा एकमेव हेतू आहे। त्यावेळेस मुंबईमध्ये जाऊन महादेव बाबर हे आता पक्षप्रवेश करतील। अविनाश पवार, NDTV मराठी।